प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे। सुख नाही असा माणूसही या जगामध्ये शोधून सापडत नाही। प्रत्येकाला सुख पाहिजे। बरं, दुःख आपल्या वाट्याला यावं असं कोणाला वाटतं का? भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे की ते प्रसंग ऐकल्यानंतर माणूस आश्चर्यचकित होतो। काय बरं? प्रसंग असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मानं उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं की ज्या गर्भामध्ये भक्त आणि पांडवांचा वंशज परीक्षित वाढत होता। त्या परीक्षिताचं रक्षण केलं। कुंती आत्याचे डोळे भरून आले, कृष्णा आजपर्यंत मी तुला माझा भाचा माझ्या भावाचा मुलगा समजत होते, पण आज मला कळालं लाला या पूर्ण विश्वाचा निर्माता तू आहेस। फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार। या पूर्ण सृष्टीचा रचनाकार तू आहेस। हे सगळं विश्व तुझ्या सत्तेनं चालतंय। वृक्षाच्या पानहाळी ज्याची सत्ता, तुझी अशी सत्ता आहे भगवान। तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, 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 तुझी असते वेदासी बोलणे, तुझी असते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आपळे, सूर्यासी चालणे तुझी आपळे, साग गग सम मम मद दद मद दद निद पम गरे सा, साग गग सम मम मद दद निद पम गरे, निस निस धनि धनि पद पद मप मप गम गम रे गरे ग पम गरे सा, निस निस धनि धनि पद पद मप मप गम गम रे गरे ग पम गरे सा, सूर्यासी चालणे तुझी आपळे, सूर्यासी चालणे तुझी आपळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। हे पूर्ण विश्व तुझ्या सत्तेनं चालतंय भगवान। मी आतापर्यंत तुला माझ्या भावाचा मुलगा समजत होते, आज मला कळतंय तू तर सगळ्यांचा परमपिता आहेस, या विश्वाचा निर्माता आहेस। लाला आज माझ्या लक्षात येतंय, लाक्षागृहात जळताना माझ्या लेकराला वाचवणारा तूच आहेस। विषाचे लाडू खाऊ घातले असतानाही माझ्या भीमाला जिवंत ठेवणारा तू आहेस। माझ्या सोन्याचं वस्त्रहरण चाललं होतं तेव्हा तू वस्त्रच झाला होतास। आज मला कळतंय महाभारताच्या युद्धातून सही सलामत माझ्या लेकरांना वाचवणारा तू आहेस। आज मला समजतंय की माझ्या वंशाचं रक्षण करणारा तूच आहेस। एवढी स्तुती केली ना कुंती आत्यानं भगवंताची। भगवान तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना पाहून थोडेसे थांबले, थबकले आणि म्हणतात, आत्या आता तू अशी भावनिक झालीस ना, हा तुझा सगळा परिवार भावनिक झाला, सगळेजण रडताय तुम्ही, मी निघालो तर मी इथेच थांबतो। आणि भगवंतानं प्रत्येकाला विचारलं, सांगा कुणाला कुणाला काय काय पाहिजे? धर्मराजा काय पाहिजे तुम्हाला? धर्मराजा तुम्हाला काय हवंय असं विचारल्यानंतर धर्मराजा म्हणतात, भगवान सत्याची कास मी कधी सोडू नये एवढंच मला द्या। माझ्या जीवनामध्ये मी कधीच असत्य बोलू नये, कधी खोटं बोलू नये, माझ्याकडनं खोटा शब्द असत्य शब्द माझ्या वाणीतून बाहेर पडू नये एवढं मला द्या। कारण सत्य तुम्ही आहात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, म्हणून ते सत्य माझ्या वाणीतून कधी सुटू नये असं मला वरदान द्या। ठीक आहे भीमदादा तुम्हाला काय पाहिजे?
भीमदादा म्हटले असंही मला खादाडच म्हणतात, फक्त खातो पितो निवांत राहतो, मला खूप खायला लागतं. ठीक आहे भगवान, खाणं हा माझा स्वभाव आहे, माझी तब्येतही तशी आहे, तब्येत मोठी असल्यामुळे मला जास्त जेवायला लागतं, पण उठता बसता खाता पिता मला तुमचाच ध्यास असावा, तुमचं चिंतन मी करावं असं वरदान मला द्या. अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हटला भगवान तुम्ही माझे गुरु आहात, गुरुबद्दलची निष्ठा माझ्या अंतकरणातली कधी ढळू नये एवढंच मला द्या. मी श्रेष्ठ तुमचा शिष्य आणि तुमचा पटशिष्य बनूनच या समाजामध्ये माझा गौरव व्हावा असं मला द्या. सगळ्यांना काय 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 पाहिजे ते सगळ्यांना दिलं. आणि कुंती आत्याला विचारलं आत्या सगळ्यांना दिलं ग मी, तुला काय पाहिजे? आत्या म्हणते भगवान तुला द्यायचं ना मला एकच दे. काय दे? विपदा संतोन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. आत्या म्हणजे भगवान अखंड संकट माझ्यावरती येऊ दे. आहे कोणी असं मागणार? असं वाटतं का सगळं गाव सुरक्षित राहावं ना आपलंच घर जळावं? असं कोणालाही वाटत नाही चंद्रकांत काका. प्रत्येकाला वाटतं की आपण सुरक्षित राहिलो पाहिजे, लंका जळू द्या तिकडे हनुमान बचावले पाहिजेत, अशी अवस्था आहे माणसाची. म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी सुरक्षित राहावा, मी चांगला राहावा, माझं भलं व्हावं, लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल. काही लोक तर अशी असतात ना वांग भाजण्यासाठी शेजाऱ्याचं झोपडं जाळायला तयार असतात. म्हणजे माझं बोलणं समजण्यासाठी तुम्हाला सांगते, एक राजकीय सभा होती, सभेमध्ये काही कुठलं बंधन नसतं, कीर्तनामध्ये बंधन असतं, मर्यादा असते. एक सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची लोक, सभा गच्च भरली. एका माणसाची बिडी ओढण्याची तलब जागी झाली. आता कथा कीर्तनात कितीही तलब जागी झाली तरी मनाला मारून इथे बसावं लागतं, किंवा खूपच सहन नाही झालं तर इथून उठावं लागतं, पण इथं काही कुठली गोष्ट करून चालत नाही. म्हणून मग तो व्यक्ती त्यानं खिशातून विडी काढली आणि त्याला बिडी ओढायची होती, पण बिडी पेटवण्यासाठी त्याच्याकडे काडीची पेटी नव्हती. त्यानं शेजाऱ्याला विचारलं काडीची पेटी आहे का? योगायोगाने त्यांच्याकडे काडीची पेटी होती. आता बिडी ओढणाऱ्याला अजिबात सांगावं लागत नाही की काडीची पेटी कोणाच्या खिशात असेल म्हणून. त्यांची सुद्धा काही आंतरिक लक्षणं असतात आणि त्या लक्षणावरनं माणसांची पारख होते. मला काय असं विस्तारानं बोलायची गरज नाही, ते सहज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ज्यांच्या ओठांचा रंग बदललेला आहे, ज्यांच्या कपड्यावरती काहीतरी चांदण्यांसारखी चिन्ह आहेत, छिद्र पडलेली आहेत, अशी काही लक्षणं असतात. तर मग विचारलं काडीची पेटी आहे का? म्हणे आहे. काडीची पेटी काढली, योगायोग त्याच्यामध्ये एकच काडी. किती योगायोग म्हणावे लागतील हे? काडीची पेटीमध्ये एकच काडी. काडी ओढायला आणि सभा सुटायला एकच झालं. काडी ओढली आणि सभा सुटली, सगळी माणसं भर्र उठली. जशी उठली तर या माणसाच्या हाताला धक्का लागला. धक्का लागला की हातातली काडी सटकली. ज्यानं काडीची पेटी दिली त्याच्या दाढीवर जाऊन पडली. आता दाढीवर काडी पडल्यानंतर पेटली दाढी, तो व्यक्ती अशी दाढी विझवायला लागला. तर हा बिडी ओढणारा म्हणतो काका माझी थांबा 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 माझी बिडी पेटू द्या, नंतर तुमची दाढी विझवा. म्हणजे मला सांगायचा एवढाच भाव आहे, आज माणूस प्रत्येक माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतोय. आपण सुखी राहिलो पाहिजे, पण कुंती माता अपवाद आहे त्याला. त्या म्हणतात भगवान अखंड संकट येऊ दे माझ्यावरती. दुःख मागणारं कुणी नाही, पण कुंती माता या जगामध्ये दुःख मागते. का बरं? विचारलं आत्या का तू संकट मागते? अगं विचार कर, कमी वयात तुझं लग्न झालं, अल्प वयामध्ये तुझा पती मृत्यूला प्राप्त झाला, तुला वरदानानं लेकरं प्राप्त झाली तर त्याच्यामध्ये भावकीनं तुला त्रास दिला, तुझ्या लेकरांच्या जीवावर उठली, कशी बशी तुझी लेकरं वाचली, आज कुठे सुखाचे दिवस आले आणि तू म्हणतेस की संकट दे. का संकट पाहिजे तुला? म्हणे भगवान आत्तापर्यंत या कुंतीच्या जीवनामध्ये संकट होती तर तू आमच्या सोबत होता, आज संकट संपली तर तू आम्हाला सोडून निघालास. मग ज्या सुखामध्ये कृष्ण नाही ते सुखच आम्हाला नकोय, ज्या दुःखामध्ये कृष्ण आहे ते दुःख आम्हाला चालेल. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून एकच सांगायचं आहे की या जगामध्ये दुःख मागणारा कोणी नाहीये, कोणीच नाही.
एकमेव कुंती आत्या होऊन गेली, पण त्या दुःखाच्या पाठीमागे कृष्ण प्राप्तीचं सुख तिला अपेक्षित होतं. याचा अर्थच असा आहे, प्रत्येक जीवाला सुखच हवंय. प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय. हां, सुख प्राप्तीचा विषय प्रत्येकाचा वेगळा असेल. कुणाचा सुख प्राप्तीचा विषय पुत्र असेल, कुणाचा सुख प्राप्तीचा विषय धन असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय परिवार असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय पत्नी असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय सरस सुग्रास अन्न असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय सोनं नाणं असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय राजकीय एखादं पद प्रतिष्ठा असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय नोकरी असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय शेती असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय उद्योग व्यवसाय बिझनेस नोकरी हे असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय बल असेल, कुणाच्या सुख प्राप्तीचा विषय आणखी काही वेगळं वैभव असेल. पण प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणानं सुख पाहिजे. हां, प्राप्तीचा विषय वेगळा असेल. कोणाला वाटतंय लग्न झालं पत्नी घरात आली की आपण सुखी होऊ, पण लग्न झाल्यानंतर त्या माणसा एवढं दुःख दुसरं कोणी नसतं. अतिशय दुःखी असतात ते, तुम्हाला अजिबात काही विचारणार नाही. जे श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत अजिबात विचारणार नाही. आणि काही गोष्टी सांगायची गरज नसते, चेहरा वाचायची सवय झाली आम्हाला. कुणाच्या हृदयात किती अंतकरणात किती दुःख भरलेलं आहे, कुणाच्या कपाळावरचे चिन्ह, कुणाच्या गालावरचे काही ठसे, काही कोणाच्या अगदी चेहरापट्टीवरचे ठसे आम्हाला बरंच काही सांगून जात असतात. तर मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला, प्रत्येकाच्या सुखप्राप्तीचा विषय वेगळा आहे. कुणाला वाटतं पत्नी घरात आली म्हणजे खूप सुख मिळेल, अशीच कधी कधी फसगत होते. पत्नी घरात आल्यानंतर खूप सुख प्राप्त होईल असं वाटतं, पण कुणाकुणाची असली फजिती होते. एका माणसानं लग्न केलं, लग्न झालं त्याचं, आणि लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी अतिशय त्याच्या विरोधी स्वभावाची. हा जेवढा सज्जन ती तेवढी दुर्जन. गंमत तर अशी आहे का, यानं जर सांगितलं ना बाई थंडीचे दिवस आहेत, चहा बनवतेस का? थंडीच्या दिवसामध्ये चहा प्यावासा वाटतो, कारण वातावरण थंड असतं, मग गरम चहा प्यावासा वाटतो. तिला जर चहा सांगितला की ती सरबत आणून द्यायची. तिला सांगितलं ना बाई काल चंपाषष्ठी होऊन गेली आहे, सण आहे, तो पुरणपोळी कर, ती जाणीवपूर्वक पिठली भाकरं करणार आणि खायला देणार. तिला सांगितलं ना बाई शेजारणीच्या घरी जाऊ नको, आपल्या घरातलं काम कर, ती तिकडे जाऊन बसणार. अतिशय उलट्या स्वभावाचे. माणूस लग्नाच्या अगोदर हिंद केसरी होता, पण लग्न झाल्यानंतर मच्छरछाप अगरबत्ती झाला. तो एवढा वाळून गेला. 130 किलो वजन त्याचं फक्त 30 किलो वरती आलं. 100 किलो संपला तो. त्याचे मित्र भेटायला आले, म्हणे मित्रा बरं आहेस का? अरे ओळखायले ना, काय तुझी तब्येत झाली? लग्ना अगोदर हिंद केसरी होता, 130 किलो तुझं वजन होतं, एवढं वजन घटलं तुझं, 100 किलो संपला, फक्त 30 किलो राहिला. अरे असं काय झालं? म्हणे लग्न करून मला पश्चाताप होतोय, लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. हा सूर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो. लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. मित्रांना विचारलं असं काय झालं? म्हणे काय सांगू मित्रा, माझी पत्नी माझ्या उलटच वागते. काही जरी सांगितलं तर तिला जे वाटते तेच जगते ती. अरे म्हणे नेमकं करते काय? म्हणे काय करते काय सांगू. थंडीच्या दिवसात चहा मागितला की सरबत देते, पुरणपोळी खावी वाटली की पिठलं भाकरी समोर ठेवते, इकडे नको जाऊ म्हटलं की तिकडेच जाते. उलट्या स्वभावाची आहे. बरं, मित्र म्हटला तू तिच्या उलट वाग म्हणजे तुझं सुलट होईल. म्हणे कसं? म्हणे थंडीच्या दिवसामध्ये आपण चहा मागायचाच नाही, आपणच सरबत मागायचं म्हणजे ती चहा देईल. म्हणे असं कुठं होईल का? म्हणे प्रयोग करून पहा. थंडीचे दिवस होते. तो म्हटला सती एवढी छान थंडी पडली ना, असं एकदम छान थंड थंड वाटतंय. अशा थंड थंडीमध्ये थंडगार सरबत प्यावंसं वाटतंय बघ. ती म्हटली काही कळतं का नाही तुम्हाला? थंडीच्या दिवसात कोणी सरबत पित असतं का? थांबा चहा करते. हा म्हटलं गुण आला गडे. तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं आणि चहा बनवला तिनं. याला लक्षात आलं की आपण उलट वागलो की आपलं काम सुलट होतंय. सण होता कुठला तरी, तो म्हटला हे बघ पिठलं भाकरी कर, खूप पिठलं भाकरी खायची इच्छा आहे. ते म्हटलं अहो तुम्हाला काही कळतं का नाही? एवढा मोठा दसऱ्याचा दिवाळीचा सण आहे आणि तुम्ही खुशाल म्हणता पिठलं भाकरी. मी छानपैकी पुरणाची पोळी करते, कढी करते, आमटी करते, खीर करते, सगळं करते, तुम्ही निवांत जेवा. तो म्हटलं ओके काम झालं आपलं.
याला जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर तो तिला उलट बोलतोय. या व्यक्तीच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो म्हटला, सती माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि ते काही आपल्याला करायचं नाही. ती म्हटली, का म्हणून करायचं नाही? बापाची इस्टेट प्रॉपर्टी खाता आणि श्राद्ध करायचं नाही म्हणता? श्राद्ध करायचं. तो म्हटला, एक नंबर काम झालं. आणि लक्षात घ्या, आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी खरं तर त्यांच्या बाबतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावरचे ऋण आपण संपवू शकत नाही किंवा त्या ऋणमुक्त होऊ शकत नाही. पण दरवर्षी पितरांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वर्षातला एक ठराविक 15 दिवसाचा काळ असतो. त्याला पक्ष पंधरवडा म्हणतात भाद्रपदामध्ये. तर तो पक्ष पंधरवडा जो आहे ना, तर त्या पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांना जीव घालण्याची रीत आणि पद्धत आहे. माझ्या ताई दादांनो, तुम्ही शहरात राहा किंवा ग्रामीण भागात राहा, हिंदू धर्मानुसार तुम्ही जीवन जगताना तर हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे पितरांना तृप्त ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. नाही तर पितरांचा प्रकोप जर झाला तर काय त्रास होतो. मी कथेमध्ये तुम्हाला ओघानं सांगितलं होतं की सगळ्यात भयानक त्रास जर कोणता असेल तर तो पितरांचा त्रास आहे. ते जर अतृप्त राहिले तर आपल्याला खूप त्रास देतात. कधी कधी असं वाटतं सुख सुख, अरे काही आपल्या हातात आलंय, हातातलं निघून गेलं एखादं वैभव, असंही आपल्याला कधी कधी जाणवतं. खूप आपण प्रयत्न करतो, कष्ट करतो, पण आपल्याला सुख मिळत नाही. असं का बरं होतं? आपल्या इच्छित काही गोष्टी पूर्ण होत नाही. का होतं? तर आपली पितरं त्या चांगल्या कामात आपल्याला आडवी येतात. असं वाटतं की आता हे काम माझं 100% सक्सेस होणार. सक्सेस होता होता ते काम जागेवर थांबतं आणि त्या कामात आपल्याला यश मिळत नाही. का बरं असं होतं? तर त्याचं कारण आहे कुठेतरी पितरांचा प्रकोप आहे. बोलणं कान देऊ नये का माझं? पितृदोष लागू नये त्याच्यासाठी पक्ष पंधरवड्यामध्ये पितरांना जीव घालण्याचं काम. आता एखाद्या परिवारामध्ये 4-4, 3-3, 2-2 भाऊ असतात. मग ते म्हणतात पितर सगळ्यांनी जीव घालायची का? मोठा आहे ना दादा, मोठा दादा, तो घालल ना जीव. सगळ्यांनी जीव घालायचे असते का? असे बरेच प्रश्न असतात लोकांच्या मनामध्ये की एखादा 4 भावंडाचा परिवार असेल तर मग चौघांनी पण पितर जीव घालायची का? तर लक्षात घ्या, पहिला मुद्दा असा आहे, कुटुंब जर एकत्र असेल, सगळ्यांची चूल जर एक असेल, स्वयंपाकघर जर एक असेल, एका स्वयंपाकघरात जर सगळ्यांचा स्वयंपाक तयार होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र पितृजीव घालण्याचं काम करू शकता. पण सगळ्यांच्या चुली जर वेगळ्या वेगळ्या झाल्या असतील, स्वयंपाकघर वेगळे वेगळे झाले असेल, कुटुंब विभक्त झालं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला आपल्या गेलेल्या पूर्वजांना जीव घालणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे. आणि वडिलांच्या इस्टेटमधील प्रॉपर्टीमधील तुम्ही जर तांबे आणि लोटी जरी घेतली असेल ना तरी तुम्हाला त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ते त्यांच्यासाठी करावंच लागणार आहे. पक्ष पंधरवड्यामध्ये त्यांना जीवच घालावं लागणार आहे. आणि असंही आपल्याला ज्या माता पित्यांना जन्म दिला, जग दाखवलं, आपल्या पूर्ण शरीरामध्ये त्यांचं रक्त मांस सगळं आपल्या शरीरामध्ये त्यांचं दान आहे. आईचं रक्त आहे, आईचं मांस आहे, सगळं काही आईवडिलांचं आपल्या शरीरामध्ये आहे. मग त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी पक्ष पंधरवड्यामध्ये त्यांना जीव घालणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर तो व्यक्ती म्हणत होता की माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि ते श्राद्ध आपल्याला काही घालायचं नाही. ती म्हटली वडिलाची प्रॉपर्टी खाताना श्राद्ध घालायचं नाही म्हणता? श्राद्ध घालायचं. तो म्हटलं काही हरकत नाही. तो म्हटलं मग काय पिंडदानाला ब्राह्मण वगैरे नको बोलवायला? ती म्हटली काशीचे पंडित बोलावणार आहे. काशीचे एवढी उलट्या डोक्याची होती ना, एक सांगितलं की दुसरंच करणार. काशीचे पंडित बोलावले, एवढी दक्षिणा दिली, गाव जेवण घातलं, मग सगळा विधी वगैरे झाला. तो म्हटला हे पिंड वगैरे आहे ना ते मी उकिरड्यावरती टाकून देतो. ती म्हटली नदी नाही का तुम्हाला? तो म्हटलं तू नको ना जाऊ. ती म्हटली मीच जाणार. उचललं पिंड, निघाली ती. हा म्हणतो तू मागे चाल, मी पुढे चालतो. ती म्हटली नाही, तुम्ही माझ्या मागे चालायचं, मी तुमच्या पुढे चालणार. आगाऊ होती खूप. आपल्या घाटकोपरमध्ये आपल्या ठाण्यात दाखवायला नाही असली होती. एवढी कठीण होती. कथेमध्ये तर एकही बिचारी तिच्यासारखी नव्हती. एवढी डेंजर होती ती बाई. ती पुढे पुढे चालते, हा बिचारा पाठीमागे मागे चालतो. तो म्हणतो अगं नदीच्या जवळ जाऊ नको बरं. ती म्हटली जाणार. तो म्हटलं पाण्यात नको जाऊ. ती म्हटली पाण्यात जाणार. अगं खोल पाण्यात तरी जाऊ नको. म्हटली खोल पाण्यात जाणार. तो म्हटलं बुडशील. ती म्हटली बुडणार. तो म्हटलं मरशील. ती म्हटली मरणार. आणि खरंच असा एक पाण्याचा लोंढा आला, अशी एक लाट आली की ते पाण्यातच ती वाहून गेली. पाण्यामध्ये वाहून गेली. 2 दिवसानं
तो व्यक्ती आपली पत्नी कुठं पाण्यामध्ये तरंगते का ते पाहायला आला होता. पण पाणी असं उताराला वाहत होतं आणि तो चढाला वरती पाहत होता. गावातली 4-2 शहाणी माणसं म्हटली, काय पाहता पाण्यात उंच ठिकाणावर? तो म्हटला, माझी पत्नी 2 दिवसापूर्वी पाण्यात वाहून गेली, कुठे वरती फुगून आली का ते पाहतोय. लोक म्हटली, काही कळतं का नाही तुम्हाला? म्हणे काय? म्हणे पाणी जिकडे वाहतं तिकडे जाऊन पहा ना. तो म्हटलं नाही, ती उलट्या डोक्याची होती, नक्कीच उलटी वाहत आली असेल वरती, म्हणून मी वरती वाहतोय, तिला काही खाली पाहायला जाणार नाही. दृष्टांत संपला. दृष्टांतातून एकच सांगायचं आहे, आपण एका उद्देशानं सुखप्राप्तीसाठी काहीतरी करायला जातो, पण आपल्यासमोर दुसरंच काहीतरी उभं राहतं. आपल्या सुखप्राप्तीचे जे विषय आहेत ना, तर ते आपल्याला दुःख देणारे आहेत का? तर कुठे धन, कुठे प्रपंच, कुठे परिवार, कुठे व्यवहार, कुठे पद, मान, पद, प्रतिष्ठा, हे खरं सुख न देणारे आहेत. पण गोकुळातल्या सुखाचा विषय हा शाश्वत आहे, सत्य आहे आणि उच्च कोटीचा परमानंद देणारे आहेत. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. हरी बाळ कृष्ण नंदा घरे, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरे, बाळ कृष्ण नंदा घरे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये अमोघ अशा प्रकारचं सुख त्या गोकुळवासियांना प्राप्त झालेलं आहे. काय त्यांचं पुण्य आहे, कित्येक जन्माचं पुण्य आहे. त्या छोट्याशा गोकुळ नगरीला खूप मोठी श्रीमंती आणि खूप मोठं वैभव, सुखाचं साधन प्राप्त झालेलं आहे. काय बरं त्यांच्या सुखाचं कारण आहे? अभंगाचं दुसरं चरण. बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला
बालकृष्ण नंदा घरे बालकृष्ण नंदा घरी आनंद बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी आनंद नर नारी आनंद नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी आनंद नारी आनंद नर बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. खरा आनंदाचा कंद भगवान परमात्मा, त्याचं दर्शन, त्याचं स्वरूप दर्शन या गोकुळात राहणाऱ्या गोपिकांना प्राप्त झालं. आणि मग आनंदल्या नरनारी खूप आनंद प्राप्त झाला. एवढा आनंद झाला की आनंदाचं लक्षण उचंबळून वाहिलं. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. खूप आनंदानं नाचतात. आपणही कथेमध्ये नाचत होतो, उड्या मारत होतो, आनंद घेत होतो. हे आनंद व्यक्त करण्याचं लक्षण आहे. आणि तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे विठोबार कुमारी 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 चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे देवे गेले गोकुळे देवे गेले गोकुळे देवे गेले गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. रामकथा झाली. कृष्ण चरित्राचं चिंतन करायचं आहे. काल्याचा प्रसंग आहे. खरं पाहता माझ्या ताई दादांनो, भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र हे लीला चरित्र आहे. लीला चरित्र. आणि रामचंद्राचं चरित्र हे आदर्श चरित्र आहे की आपण जगावं कसं. तुम्ही असं जगा हे रामचरित्र शिकवतंय आपल्याला. आणि कृष्ण चरित्र तुम्ही जर नीट जगले नाही तर मी तुम्हाला जगायला शिकवल असं. अशा पद्धतीने दोघांच्या चरित्रामध्ये खूप फरक आहे. माझं बोलणं तुमच्या अधिक लक्षात यावं ना थोडंसं सांगते. राम आणि कृष्ण ही दोन्ही अवतार म्हणजे 36चा आकडा आहे. राम अवतारामध्ये रामाचा जन्म राजवाड्यात झाला, तर कृष्ण भगवंताचा जन्म कारागृहामध्ये झाला. रामरायाचा जन्म भर उन्हाळ्यामध्ये
रखरखत्या उन्हात कडक उन्हामध्ये दुपारी 12 वाजता झाला, 12च्या दरम्यान, 12 नंतर कृष्ण अवतार भर पावसाळ्यामध्ये वद्य पक्षात मध्यरात्रीला नदीला पूर आलाय, भयंकर पाणी पडतंय आणि त्या पडत्या पावसामध्ये पूर आलेल्या प्रसंगामध्ये रात्री 12च्या नंतर कृष्ण जन्म झालेला आहे. दुसरी गोष्ट ऐका, रामराया हे 4 भावंड आहेत आणि 4 भावंडामध्ये राम पहिले आहेत. कृष्ण अवतारामध्ये 4च्या दुप्पट किती भावंड आहेत? 8 आहेत आणि सगळ्यात लहान 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. दुसरी गोष्ट, राम आई वडिलांची आज्ञा प्रमाण मानतात. आई वडिलांची आज्ञा अजिबात मोडत नाही. आईनं सांगावं आणि रामरायानं, आई वडिलांनी सांगावं आणि रामरायानं ऐकावं. पण कृष्ण अवतारात तसं नाही आहे. भगवान जन्माला आल्याबरोबर पहिली ऑर्डर केली, आई बाबा मला तिकडे नेऊन सोडा. म्हणजे ते भगवान सांगतात आणि आई वडील तसं जगतायत. आणखी एक गोष्ट, राम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. पण कृष्ण भगवंताचं तसं नाही. एक वचन नाही, आता एक बोलले की थोड्या वेळाने वेगळंच बोलतील काहीतरी. एक वचन नाही, एक पत्नी नाही, अनेको पत्न्या आहेत. तर कृष्ण भगवान आणि राम अवतार, कृष्ण अवतार या दोन्हीमध्ये खूप विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतात. राम वचन मोडत नाहीत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मानं कितीतरी वेळा वचन मोडलेलं आहे. महाभारताच्या युद्धाच्या वेळेला सांगितलं मी हातात शस्त्र घेणार नाही, पण शस्त्र घेतलं. युद्ध करणार नाही, भक्तासाठी धावून गेले आणि कधी कधी युद्ध करत असताना युद्धातून पळून सुद्धा गेले. म्हणून तर त्यांना द्वारकाधीशाला रणछोडदास असं म्हणतात. हा, तर मला एक सांगायचा भाव असा आहे की कृष्ण रूप आणि रामरूप या दोन्ही रूपामध्ये खूप विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो, खूप विरोधाभास. तर भगवान श्रीकृष्ण परमात्माचं जे चरित्र आहे ते आपल्या सगळ्यांच्या मनाला सुख आनंद देणारं आहे. त्या कृष्ण भगवंताचं चरित्र जन्मापूर्वीच चरित्राला सुरुवात झालेली. कारागृहामध्ये भगवान परमात्मा 8 वर्षाचं चतुर्भुज रूप धारण करून प्रगट होतात. भगवान प्रगट झाले, पण देवकी माता म्हणते, भगवान तुम्ही मोठं रूप धारण केलं, तुम्हाला देवकीचा पुत्र कोण म्हणेल, तुम्ही लहान व्हा. भगवंतानं छोटंसं रूप घेतलं. आई बाबा इथं माझ्या जीवाला धोका आहे, तुम्ही मला नंदबाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. नंदाच्या घराला मजणी गोकुळाला मला तिकडे नेऊन ठेवा. आणि पहा, भगवान परमात्माला तिकडे घेऊन जायचंय, पण देवाला एका टोपलीमध्ये बसवलं, ठेवलं. मग बऱ्याच वेळेला असा प्रश्न मनात उभा राहतो की ज्या टोपलीमध्ये देवाला ठेवलं ती टोपली नेमकी कशाची होती? सोन्याची, तांब्याची, कास्याची, पितळाची, पंचधातूची, काट. पण एक मला माहिती आहे ती कशाची होती. ती वेळूची होती का, सोन्याची होती का, पंचधातूची होती का, हे नाही माहिती. पण ज्याच्या उदरामध्ये 14 ब्रह्मांड आहेत तो भगवान मावेल अशी टोपली अजून या जगात तयार व्हायची. मग एवढा विराट भगवान छोट्याशा टोपलीमध्ये बसला कसा? ती कशाची होती टोपली? तर ती भावानं विणलेली होती, म्हणून तो त्याच्यामध्ये बसला, हे मला माहिती होतं. त्या भावानं भरलेल्या टोपलीमध्ये भगवान परमात्मा बसले आणि भगवान परमात्माला गोकुळाला घेऊन निघाले. आता भगवान परमात्माचा जन्म झाला अष्टमीला, पण साजरा केला नवमीला. अष्टमीला भगवान प्रगट झाले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस पडतो, वीज चमकली तरच रस्ता दिसावा. यमुनेला दुथडी पाणी भरले. काळ्या रंगाची यमुना, पण मातीनं पाणी तिचं गढाळल्यासारखं झालंय. आणि अशा पद्धतीनं ती यमुना मैया खवळलेली, पण त्या खवळलेल्या यमुनेमध्ये वडील वसुदेव महाराज आपल्या लेकराला घेऊन निघाले. शेष भगवंतानं फणा विस्तारला, पाणी देवाच्या अंगावर पडणार नाही अशी व्यवस्था केली. पूर आले नदीमध्ये वसुदेव महाराज प्रवेशले आणि भगवान परमात्माला घेऊन त्यांनी गोकुळामध्ये ठेवलेलं आहे. आता पहा, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वसुदेवजीच्या पूर्ण शरीराला बेड्या जखडलेल्या होत्या. बेड्यांनी शरीर जखडून गेलेलं होतं. जसा देव डोक्यावर घेतला, सगळ्या बेड्या बंधनं गळून पडली. तिकडे भगवान परमात्माला नेऊन ठेवलं. माया डोक्यावर घेतली की सगळ्या बेड्या जशाच तशा लागल्या. उचलीला कमळापती, पायीची बंधने. मग जशी भगवान ठेवले
माया डोक्यावर घेतली की लगेच सगळी बंधनं लागली. याच्यातून शिकायचं, ज्या दिवशी जीव देवाला डोक्यावर घेईल त्याचं संसाराचं बंधन गळून पडेल, आणि हा जीव मायेला डोक्यावर घेईल त्या दिवशी पुन्हा जखडल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही. बेडी लागेल आपल्या सगळ्यांना. याचा अर्थ असा आहे, नेहमीच या संसार बंधनातून जीवनमुक्त स्थितीचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर नेहमी देव डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करा. देव डोक्यावर घेणं म्हणजे तरी काय आहे हो? तर देव डोक्यावर घेणं म्हणजे त्याचा भाव असा आहे की देवाचं विस्मरण न होऊ देणं, त्याला डोक्यात ठेवणं. भगवान, हे सगळं जे काही माझा व्यवहार चालू आहे ना, तो तुझ्या इच्छेनं चालू आहे. देवा, जे काही चांगलं होत आहे ती तुझी इच्छा, जे काही चुकीचं होत आहे तीही तुझी इच्छा. सगळ्या बाबतीमध्ये परमेश्वरावर भार घालून जीवन जगण्याची सवय लावा. तुमची जीवनामध्ये जी काही कर्म घडतायत ना, बरी वाईट सगळी, देवा तू या सगळ्याला तू साक्षीदार आहेस, तुझ्या इच्छेनं सगळं घडतंय, ही भावना जर मनामध्ये असेल ना, तर तुम्ही जे जीवन जगत असताना तुमच्याकडून कर्म घडतंय, एकतर पहिला मुद्दा ते चुकीचं घडणार नाही, आणि जे कर्म घडतंय त्याचं जे आहे ना कर्माचं फल ते संचित होणार नाही. आणि मग तुम्हाला सांगते की खरा जीवनाचा आनंद, जीवनाचा सार, माणूस म्हणून जन्माला आलो, पण या जीवनाला सफलता कशी प्राप्त होते मग जग तुमच्याकडून शिकेल. की जी संतांनी सफलता प्राप्त केली. संत, आता तुम्ही म्हणाल कर्माची फळं भोगण्यासाठी आपण आलेलो आहोत. साधू संतही कर्म करत होते, काम करत होते, सेवा करत होते, पण ते कर्मात लिप्त नव्हते. का बरं? तर ते प्रत्येक काम करताना ईश्वराला साक्षीदार ठेवत होते. भगवान, हे तू सांगितलेलं काम आहे, तुझं काम आहे, आणि हे मी तू सांगितले म्हणून करतोय, प्रामाणिकपणे करणार. ही भावना असल्या कारणानं कर्म संचित झालं नाही. जीवनमुक्त स्थितीचा काय आनंद असतो तो संतांनी अनुभवला. माझं बोलणं जास्त कठीण होऊ देणार नाही मी तुम्हाला. फक्त तुम्ही एक सवय लावा स्वतःला. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत देवाचे धन्यवाद मानायला शिका, आणि देवाचं आभार प्रदर्शन करत जा. नको त्याचं आभार प्रदर्शन आपण खूप करतो, पण देवाचं आभार प्रदर्शन करत जा. देवा, तुझ्यामुळे अन्न खायला मिळालं बरं, तुझ्यामुळे कामाला निघालो बरं, देवा तुझे उपकार आहे, सुखरूप घरी पोहोचलो, आनंदानं लेकरा बाळामध्ये आहे, जे काही घडतंय देवा तुझ्या इच्छेनं घडतंय, एवढं देवाशी बोलायची सवय लावा. पहा, आपल्या जीवनामध्ये एक वेगळा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि माझ्या माता वर्ग, पुरुष वर्ग, तुम्हाला आवर्जून सांगते, नको त्या गप्पा मारायला, याचं त्याचं बोलायला, कुणाची तरी निंदा करायला आपल्याला वेळ काढावा लागत नाही. माणूस आपोआप वेळ काढतो, चलत चलत कुणाबद्दल काहीतरी बोलून जातो. पण हे चुकीचं काहीतरी बोलण्यापेक्षा, या संसाराचं, व्यवहाराचं चिंतन करण्यापेक्षा माझी विनंती असेल तुम्हाला, आज मी तुमच्याकडे भिक्षा मागणार आहे. तुमच्या सगळ्यांकडे मला एक भिक्षा द्या. तुम्ही माझ्या झोळीमध्ये एक भिक्षा घाला, की तुम्ही आज संकल्प करा की आजपासून दिवसभरामध्ये जेवढं शक्य असेल तेवढं ताई आम्ही नामस्मरण करणार. ही भिक्षा तुम्ही सगळ्यांनी द्यायची. मला द्याल काय? ही भिक्षा घालायची तुम्ही मला. तुम्हाला जे रामकृष्ण हरीच म्हणायचं, दुसरं काहीही म्हणायचं नाही. उघडा मंत्र जाणार, रामकृष्ण हरी म्हणा, सोपा मंत्र आहे. या मंत्राची भिक्षा तुम्ही मला द्या, बॅलन्स तुमच्या खात्यावर जमा होईल. पहा, पुण्याईचा बॅलन्स, उन्नतीचा बॅलन्स, प्रपंचात प्रगती पाहिजे ना, ती सुद्धा तुमची प्रगती होऊन जाईल. पण एवढी भिक्षा रोज तुम्ही, मी शरीरानं तुमच्याकडे नाही येणार, पण आता गेले नाही इथून, परत कधी भेटू मला काही माहिती नाही. पण तुम्ही रोज मला, आपल्याला दिदींना भिक्षा द्यायची एवढी, त्यांच्यासाठी आपण रामकृष्ण हरी म्हणायचं. माझी आठवण काढा तुम्ही. अशी मी काही कुणी श्रेष्ठ ग्रेट आहे असं मला नाही म्हणायचं, पण तुम्हाला एक आठवण राहावी म्हणून तुम्ही आठवण करायची. तुम्ही मग जेवताना रामकृष्ण हरी म्हणा, एकदा म्हणा, दोनदा म्हणा, 5 वेळा म्हणा, जे शक्य असेल ते. पण तुम्ही आता, तुम्हाला गाईला भाकरी खाऊ घालायला गाई नाही इथे उपलब्ध, अनेक अडचणी आहे, शहरात राहताय. आता घराची तर स्थिती अशी असली पाहिजे, ईशान्येमध्ये देवघर असलं पाहिजे, आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर असलं पाहिजे. पण हे प्रत्येकालाच अवेलेबल होईल असं नाही ना. इथे पाय टाकायची अडचण आहे, तिथे पाय कुठे ठेवावा हा प्रश्न असतो मुंबईमध्ये. आणि एवढं शास्त्रशुद्ध घर, त्याच्यात आम्ही राहायचं हे शक्यच नाही आम्हाला. असू द्या, तुम्ही जशा स्थितीमध्ये आहात तशा स्थितीत राहा. फक्त तुम्ही घरात असताना, घरात वावरत असताना रामकृष्ण हरी या मंत्राचा जाप करा. आहे त्या स्थितीमध्ये तुमचं जीवन सुंदर बनवण्याची जिम्मेदारी त्या भगवंताच्या नामावर आणि परमेश्वरावरती आहे. बाकी टेन्शन घेऊ नका की कोपऱ्यात तिकडे किचन आहे, इकडे देवघर आहे, इकडे असं पाहिजे होतं, तिकडे बाथरूम पाहिजे होतं, इकडे बेड पाहिजे होतं. टेन्शनच घेऊ नका, फक्त रामकृष्ण हरी म्हणा. द्याल ना भिक्षाही? म्हणा मग एकदा रामकृष्ण हरी. आणखी एकदा भिक्षा घाला, म्हणा, आणखी एकदा भिक्षा द्या, रामकृष्ण हरी. आता ही भिक्षा रोज घालायची आहे तुम्ही, रामकृष्ण हरी.
तर माझ्या ताई दादांनो, माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. अरे बापरे, 10:30 वाजले, कळालंच नाही मला. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पोहोचले आणि तिकडे देवाचा जन्म साजरा होतो आहे. भगवंताला डोक्यावर घेतलं, बंधनं तुटली, देव डोक्यावरचं खाली ठेवला. मायेला डोक्यावर घेतलं तर सर्व बेड्या लागल्या. म्हणून जीवानं नेहमी देव डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करावा. देव डोक्यावर घेणं याचा अर्थ भगवंताची आठवण ठेवणं, त्याच्या नामाचा जाप करणं. एवढं जरी केलं तरी खूप काही झालं. आता भगवान गोकुळात पोहोचले. एवढा आनंद आहे गोकुळामध्ये. भगवान परमात्माच्या रडण्याचा आवाज गवळणींनी ऐकला आणि गवळणी पळत सुटल्या. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. मला वाटतंय सगळ्यांनी उठून उभं राहावं आणि जरा नाचावं. बंद करू नका, सगळ्यांनी उठून उभे राहा आणि गोल नाचायचं, फार सुंदर. हा, एक धावी एकी पुढे लाठी वाटी सुंट बडे. एक धावी एक पुढे वाटी साठी सुंट बडे. एक धावी एकी पुढे लाठी वाटी सुंट बडे. एक धावे एक पुढे वाटी साठी सुंट बडे. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. किती आनंद आहे गोकुळामध्ये. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू 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 कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला. आला आला गाताना आला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. बसा खाली सगळ्यांनी, फक्त टाळकरीच उभे राहा, बाकीचे सगळे खाली बसा. खूप आनंद गोकुळामध्ये. एवढा आनंद, आनंदाला पारावार नाही माझ्या ताई दादांना. आता भगवान परमात्मा वेळ कमी असल्या कारणानं पाळण्यात आहेत. पटपट त्यांनी काही राक्षस मारली. पुतळा नावाची राक्षसणी मारली. महाबळ नावाच्या भटाची फजिती केली. तृणावर्त मारला, शकटासूर मारला, राक्षसांना मारलं. भगवान रांगायला लागले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राजत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राजत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राजत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत.
लागले. रांगता 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 भिंतीच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करतात. आणि मग देवाला जेव्हा चालता यायला लागलं ना, देवाचा पायच घरात थांबला नाही. सगळ्या गोकुळामध्ये चक्कर. माई यशोदामाई वैतागून जायची. कृष्णा, अरे किती चक्कर मारतोस तू या गोकुळामध्ये. भगवान आपली नजर चुकून जात आहेत हे जेव्हा यशोदामाईच्या लक्षात आलं ना, मग यशोदामाईनं देवाच्या पायामध्ये चैन घातले, पैंजण घातले घुंगराचे. ते छुन छुन वाजले की कळायचं कृष्ण कोणत्या कोपऱ्यात आहे, कोणत्या दिशेला आहे, काय करतं घरामध्ये. मग भगवंताच्या लक्षात आलं हे पैंजण आईनं एवढ्याच कारणानं घातले की मी कुठे जातोय ते तिला कळालं पाहिजे. मला वाटतं त्याच्याचमुळेच आपल्या घरातल्या लहान लेकराच्या पायामध्ये पैंजण असतील. पहा, हे लेकरू कुणीकडे दुडू पळतंय धावतं हे कळावं आईला. भगवंताच्या लक्षात आलं की आपल्या आईनं आपल्या पायात पैंजण घातले. मग देवानं काय केलं, यमुनेची वाळू त्या घुंगरामध्ये भरली आणि त्यांना मुक्क करून टाकलं त्या घुंगरांना. वाळू भरल्यामुळे आवाजच येईना. आणि मग भगवान परमात्मा निघून जायचे. साऱ्या गोकुळामध्ये चक्कर मारायचे. गोपाळांचं संघटन केलं, सगळ्यांना एकत्र केलं. विचारलं दही दूध ताक लोणी खाऊ आपण, पण चोरी करून खाऊ. ठीक आहे भगवान, आपण चोरी करून खाऊ, पण चोरी करण्यासाठी साधन म्हणे वस्त्रगाळी माती सराट्याचे काटेन खडे घेऊन या. भगवान चोऱ्या खूप ऐकल्या, पण काट्यानं आणि खड्यानं कुठं चोऱ्या असतात का रे. भगवान म्हटले पहा, एखाद्या घरात जायचं, खडा डेऱ्यावर फेकायचा. डेरा जर टन वाजला तर समजावं रिकाम आहे, बद वाजला तर म्हणावं भरलेला आहे. भरलेल्या डेऱ्याकडे जावं आणि दही दूध ताक लोणी खावं. भगवान जर गवळण जागी झाली तर भगवान म्हटले गवळण जागी झाली तर सराट्याचा काटा असा असतो तुम्हाला सांगते मी. कारण सांगायचीच वेळ नाही, तर जे गावाकडे जाऊन येतात त्यांना माहिती असेल, पण जे गावाचं तोंडच पाहत नाही त्यांना सांगावं लागणार आहे मला. त्यात 3 टोकं असतात, कसं जरी फेकलं तर एक टोक उभं राहतं. मग सराट्याचा काटा पायाखाली फेकायचा, त्याच्या पायात काटे टोचतील, मग आपण पळून जायचं. एक छोटा गोपाळ, नाव त्याचं बोबड्या. तो बोबड्या म्हटला कृष्णा ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं. त्याला काही आपल्यासारखं बोलता येत नव्हतं, तो बोबडं बोलायचा. नाव त्याच्या बोलण्यावरून त्याला बोबड्या म्हणायचे. भगवान म्हटले बोबल्या ती जल पप्पल घालून आली तर तिच्या डोल्यामध्ये माती फेकायची आणि आपण पळून जायचं. पूर्ण प्लॅनिंग झालं. रोज चोरी, घरफोडी, गारहाणं. आणि मग रोज एक गारहाणं यशोदेकडे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं सांग बरं. अगं तुझा लाला तुझा कान्हा एक एक प्रकारची खोडी करतो यशोदे, काहीतरी त्याला सांग. यशोदामाईनं एकदा दोनदा कृष्ण कन्हैयाला समजावून सांगितलं, भगवंताची खोडी थांबत नाही. अशा अनेक लीला. मग देवानं एकदा तर गवळणीची वेणी गवळ्याची दाढी दोन्हींची मारली गाठ. आता कपड्यांची गाठ खूप ऐकली आपण, पण कुठं दाढीची वेणीची गाठ असते का. पण तसली खोडी भगवंतानं केली. अजून आपल्या लेकरांना कधी तशी खोडी केली नसेल पहा. असली खोडी भगवंतानं केली. गवळण जागी झाली आणि गवळ्याच्या दाढीला झटकाच बसला. गवळी चिडला, साखर झोपेत होता. तो म्हटला ए धांगड दाढी ओढते का माझी. ती म्हटली तुम्हीच माझी वेणी ओढली. दोघांची भांडणं लागली. पाहिलं दाढी विणीची गाठ. ते म्हटलं हो भांडण नको करायला, दाढी विणीची गाठ आहे. तो म्हटलं सोडू. मग सोडण्याचा प्रयत्न केला, सुटच ना. ती म्हटली सुरी आणून कापू आपण. पण कापायसाठी ती म्हटली पहा माझी सवासनाची वेणी आहे, माझी वेणी नको कापायला, तुमची थोडी दाढी कापते. तो म्हटला शांत बस, माझी श्रावण महिन्याची दाढी आहे, तुझी वेणी काप. मग थोडी दाढी थोडी वेणी मध्ये कापायचं ठरलं, पण कापिता कापेना, जाळीता जळेना, काहीच केलं गाठ सुटेना. परेशान. मग नंद बाबाच्या वाड्याकडे जायचं ठरलं. गवळी म्हटलं मला लाज वाटते. ती म्हटली मी लाजायला पाहिजे तर तुम्हीच लाजायला लागले, चला मुकाट्यानं. गवळणीची वेणी ती पुढे चालत होती, गवळ्याची दाढी पाठीमागणं चालत होता. योगायोग असा गवळण 7.5 फूट उंच आणि गवळी 2.5 फूट बुटका. कुणीच जोडा लावला असेल काय कुणास ठाऊक. गवळण तडा 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 चालायची, तुडू 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 चालायचं, टुनटुन उड्या मारायचं. ते सोंग पाहायला सारं गोकुळ. आणि भगवान परमात्माच्या चरणाजवळ गेले, देवा मला माफ करा, चूक झाली, काही घडलं असेल आमच्याकडनं. भगवंतानं त्यांना माफ केलं, दाढी विणीची गाठ सोडली. गोपाल कृष्ण भगवान. अशा अनेक खोड्या. एकदा तर देवावर बोबड्याच रुसला. देवानं विचारलं का रुसला बोबड्या. बोबड्या सांगतोय देवा नाही येणार मी तुझ्यासोबत चोरी करायला. काय येणार नाही, कारण ऐका. दाई बा कितना नको ले बा
नाही बा कितना नको ले बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही तुझ्या संग येणार आम्ही तुझ्या संग येणार आम्ही तुझ्या संग येणार. भगवान म्हणतात बोबड्या काय येणार नाही तू. बोबड्यानं सांगितलं देवा ऐक कारण अशीच एकदा सगळी पोलं मिळून अशीच एकदा सगळी पोलं मिळून मग माल्याच्या मल्यामंदी गेलो ले बा. कुठे गेलो. माळ्याच्या मळ्यात. माल्याच्या मल्यामंदी गेलो ले बा. माल्याच्या मल्यामंदी कोल्या कोल्या ककल्या होत्या. माळ्याच्या मळ्यात काय होत्या. काय होत्या. काकड्या होत्या. बोबड्याची भाषा समजून घ्या. माल्याच्या मल्यामंदी कोल्या कोल्या ककल्या होत्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. मी ककली तोलायला गेलो ले बा. मी ककली तोलायला गेलो ले बा. तिकलून आला माल्याचा मालक माझ्याच शेतीला धरले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. 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 भगवान म्हटले बोबड्या माळ्यानं तुझी शेंडी उपडली त्यात माझा काय दोष. बोबड्या म्हटला कृष्णा तुझ्या घरी पण एक कारण घडले म्हणे काय. अशीच एकदा सगळी पोला मिळून यशोदेच्या घरी गेलो ले बा. यशोदा मैयान पुलन पोल्या केल्या होत्या. काय केल्या होत्या. पुरणाच्या पोळ्या. यशोदा मैयान पुलन पोल्या केल्या होत्या. मग सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मग मी पोली मागायला गेलो ले बा. मी पोली मागायला गेलो ले बा. मलाच अलधी दिलेले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. 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 दाईबा कितना नको ले बा. कितना नको रे बा. दाईबा कितना नको ले बा. दाईबा कितना नको रे बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. 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 आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तुझ्या संग येणार. तुझ्या संग येणार. भगवान परमात्मा अनेक खोड्या अनंत गाऱ्हाणे. शेवटी मग आता आईनं शाळेमध्ये घातलं. तिकडे हा मामा होतो तो विटी दांडी लगोरी असे अनेक खेळ खेळत गाई म्हशींना चारत गाई गुरांना चारत भगवान परमात्मा सुंदर सुंदर लीला करतात. आणि मग एक दिवस खेळ खेळत असताना भूक लागली. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवान परमात्मानं स्वतःच्या हातानं सगळ्यांना प्रेमानं काला खाऊ घातला. तोच प्रेमाचा भक्तीचा माणुसकीचा आपलेपणाचा जो देवांना नाही तो काला आपल्याला मिळतोय. बरं आपण भाग्यवान आहोत. स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा का. हा नरदेह एवढा श्रेष्ठ आहे माझ्या ताईंनो माझ्या दादांनो. देवी दिला देह भजना गोमटा. हे भजन एकत्र येऊन बसणं, संकीर्तन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, सेवा करणं, दानपुण्य करणं, अन्नदान करणं, देणगीदान करणं, तीर्थयात्रेला जाणं, चारी धाम तीर्थयात्रा करणं हे फक्त मृत्यूलोकामध्ये आहे. आणि याच देहाच्या माध्यमातून आहे. तुम्ही जर बकरी झालात तर तुम्हाला वजन नाही भेटणार.
तुम्ही घोडा गाढव झालात तर आपल्याला भजन नाही भेटणार. आपण जर कुठल्या किडा मुंगीच्या युनीला गेलो तर नाही भजन आपल्याला. एवढंच जाऊ द्या, देव सुद्धा झालो तरी पण नाही. हाच मानवी देह धारण करून यावा लागतोय. देवाचे लाख लाख वेळा धन्यवाद माना की देवा, एकतर तू मानवी देह पण दिला आणि आपल्या या कोपरीतला हा कार्यक्रम सुद्धा आमच्या प्रारब्धी दिला, नशिबात दिला की जेणेकरून आम्हाला भजन करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. ज्ञानेश्वरी भजन मंडळाच्या माध्यमातून असेच हे धार्मिक कार्यक्रम घडू दे आणि या मंडळात आम्हालाही सहभागी होऊ दे. असाच परमार्थ सेवा सत्कर्म आमच्या जीवनामध्ये घडू दे अशी प्रार्थना देवाला करायची आहे. स्वतःच्या भाग्याचं कौतुक करायचं आहे की आपल्याला भजन परमार्थ पंढरपूरची वारी धनोबर आहे तुकोबर आहे कळतात. गाथा ज्ञानेश्वरी भागवत रामायण आपल्याला कळतं. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आपल्या. तर हा प्रेमाचा माणुसकीचा भगवत भक्तीचा उपासनेचा नामस्मरणाचा सेवेचा सत्कर्माचा काल आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडावा एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. झाले सा बोल. शिंके लावी शिंके लांब विले दुरी होतो तिघाचे विवरी दोहीकडे मुख पसरवणी हातीच्या दारा घ्यारे दोहीच्या कोपर तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी हाती टोका वादी कवणे नेका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वाकुळिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटू एकमेका वैज्ञानिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वेरगाडे काला वाटू एकमेका वैज्ञानिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले रे पुरे वेडी वाकुडे